गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदांची मान्यता दिली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी यज्ञकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती त्यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिवादी आजार वाचण्याने नष्ट होतो आणि याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीलप्रमाणे. अध्याय पहिला, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा, काळीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय तिसरा, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होती. अध्याय चौथा, स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय पाचवा, शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा, दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्त होते. अध्याय सातवा, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय आठवा, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा, सर्व शुभकाम गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10वा, नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11वा, वाचा दोष तसेच वेड नाहीसं होतं. अध्याय 12वा, संकट, दैन्य, दारिद्र्य याचे निवारण होते. अध्याय 13वा, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14वा, प्राणघातक लोकांपासून संरक्षण होते. अध्याय 15वा, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16वा, आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17वा, ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो. अध्याय 18वा, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19वा, भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, तीर्थस्थळी पुण्य लाभते. अध्याय 20वा, गुरुस्मरण करुणी मणिपूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध परिहरेल. अध्याय 21वा, मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22वा, वांझपणा दूर होतो, बाळंतीणीला चांगले दूध येते. अध्याय 23वा, विषाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24वा, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25वा, अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात. अध्याय 26, शत्रू निष्भ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27, गर्व नष्ट होऊन चिंता शुद्ध होते. अध्याय 28वा, वाईट कर्माचे दोष दूर होतात. अध्याय 29वा, स्त्रीछल दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30वा, कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 30वा, पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32वा, वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33वा, वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34वा, प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35वा, हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36वा, चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37वा, मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्त होते. अध्याय 38वा, निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 29वा, सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय 40वा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41वा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42वा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43वा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44वा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45वा कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 47वा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48वा गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न टळते. अध्याय 49वा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे शमन होते. अध्याय 50वा ग्रंथी रोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51वा सुखसमृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते. अध्याय 52वा श्रद्धेला चांगले फळ येतात व संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे फळ मिळते. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.